कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आलास तू? थांब, वेदाला बोलवते। वेदा, वेदा, बाबा आलाय। माया, काय करतेस तू? मी आलो हे कळल्यावर वेदा मला भेटायला येईल असं वाटतंय तुला? वेदा, तू मला आई म्हणून स्वीकारलंस। थँक्यू सो मच। मला माहिती आहे बाळा, मी अंबिकाची जागा कधीच घेऊ शकत नाही, पण मी तुला प्रॉमिस करते की मी तुझ्यावर तुझ्या आईसारखंच प्रेम करेन। अंबिकाची उणीव तुला कधीच कधीच जाणून देणार नाही। I promise to love you forever. माया, लग्नाआधीच तू वेदाला आपलंसं केलंयस, तिची आई झालीयस, हे बघून खूप बरं वाटतंय मला। आणि वेदासाठी सुद्धा चांगलंच आहे की, अगदी सोन्याहून पिवळं। हो ना वहिनी? माया, खरं तर तू उपकारच करतेस आमच्यावर। वेदा, क्या हो गया बेबी? अरे बाप रे, काय झालं? तू का रडतेस? रडण्याजोगं काही झालंय का? नाही ना? आजचा दिवस किती छान आहे, किती गुडगर्ल सारखी वागलीस तू। क्यूटी इज सो क्यूट। सगळं माझ्या मनाप्रमाणे। मला धक्का मारतेस? मला ढकलनस? काय समजतेस? कळलं? हे बडी, बट शट अप. सिट. नो 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 नो. गेट बॅक. गप्प बस. चुप. बडी, बडी. दादासाहेब, अहो बाबा ऐकत नाहीये. बडी, कूल डाऊन. बडी, शांत शांत हो. काय झालं? अहो मला कळतच नाही, म्हणजे आजकाल ना हा विचित्र वागतोय, सगळ्यांवर घुरघुरतो। आता तुम्ही आलात, नाहीतर मला माझ्या अंगावर आला असता, चावला असता मला हा नुसता भुंकतोय, पिसाळलाय हा बडी। काहीतरी काय? आता त्याला शांत बसायला सांगितलं तर बसला ना शांत तो? नाही अहो, हा सतत आजकाल सगळ्यांवर घुरघुरत असतो। नशीब तुम्ही आलात, नाहीतर माझ्या अंगावर आला, चावला असता मला। अगं बाई, अगं माया,
काय सांगतेस काय? हो चावला असता? अंगावर आला तो. बापरे, पिसाटला वगैरे की काय हा? नाही म्हणजे अरे दादा, मध्ये मध्ये झटके येतात रे त्याला. आपली अंबिका गेल्यापासून अगदी वेड्यासारखा वागतोय तो. आज आता मायावर धावून आला, उद्या आपल्या वेदाला चावला म्हणजे. दादा, मला असं वाटतंय इथे या बडीला आपल्या घरात ठेवून ना आपण विषाची परीक्षा बघतोय. वेदाला चावला वगैरे म्हणजे. तुम्ही म्हणताय तर आपण डॉक्टरला दाखवूया. हो, ते दाखवूच या. पण आपण ह्याला इथनं बाहेर नेऊया, म्हणजे वेदाच्या जवळ राहायला नको तो. वेदाला काही झालं तर अंबिकाला काय उत्तर द्यायचं ना आपण, हो की नाही ग? हो हो. चल बडी, चल बडी. वेदा, वेदा वेदा असं काय करतेस? अगं वेदा, आपण तुझ्यासाठी करतोय की नाही हे सगळं? गुडगर्ल आहेस ना तू. हे बघ, तो बरा झाला ना की आपण त्याला तुझ्या रूम मध्ये परत आणू. डोंट डू दॅट. हे बघ, आम्ही हे सगळं तुझ्या सेफ्टीसाठी करतोय की नाही? चल दादा घेऊन जा. गुडगर्ल आहेस की नाही? बडी, चलो चलो चल, चल काही नाही चल. चल, आजा आजा, चल. गप 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 ना. रडणं बंद कर. बाहेर बांधले फक्त त्याला, मारलं नाही अजून. हे तू एक बरं केलंस. आता इथं सुरुवात आहे. आता तुम्ही बघालच हळूहळू या घरातल्या सगळ्या गोष्टी कशा आपल्या मनाप्रमाणे करून घेत आहेत. आजा बडी. नाही, शांत. बाबा, तुम्ही बडीला इथे का बांधताय? आजपासून तो घराच्या बाहेरच राहील. काय? हो, का? त्याचं वागणं जरा बदललंय. उद्या वेटरनरी डॉक्टरला बोलून त्याचा चेकअप करून घ्यावं लागणार. नाही, पण मला तसं काही जाणवलं नाही. मंजिरी, तो आता मायाच्या अंगावर धावून गेला होता. मी थांबवलं त्याला म्हणून. उद्या तो वेदाच्या बाबतीत असं काही वागला तर ते धोक्याचं ठरू शकतं. बाबा, तुम्ही म्हणता असं काहीच नाही होणार. आणि बडी वेदाला नाही काय करणार. अनन्या, मला कळतंय, पण आपण रिस्क नाही घेऊ शकत. वेदासाठी हे कठीण आहे, पण आपल्याला हे करावं लागेल. आणि हो, मी सांगेस तोपर्यंत कोणी बडीला इथून मोकळं करायचं नाही. ताई, आपल्याला लवकर जावं लागेल. सगळे पोहोचले सुद्धा असतील वेशीजवळ. हो श्रद्धा, पोहोचू आपण. आजी, तुम्ही अशा पाय धरून का बसल्यात? अगं काही नाही ग बाळा, इथे उत्सव आहे ना, म्हणून सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला आले. माझ्या पायात कुठेतरी काटा रुतलाय ग. काढण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण मला ते टोक कुठेतरी आत जाऊन बसलंय. मला तर काही दिसत नाही, आणि कसा काटा काढायचा तेही समजत नाही. कोण काढणार आता हा काटा? श्रद्धा, उतर उतर. आजी, हो. आजी द्या. अगं अगं अगं, काय करते? असू दे असू दे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.